पुण्यातील मांजरी हडपसर येथील आदिवासी वसतिगृहातील विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। राज्य सरकारनं काढलेला नवीन GR रद्द करण्यासह विविध मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत। वसतिगृहातील समस्या सोडवण्यासाठी वारंवार मागणी करूनही ठोस निर्णय होत नसल्यानं विद्यार्थ्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। विशेष म्हणजे पुण्यात झालेल्या राहुल गांधी यांच्या छात्रवृत्ती गुंज या कार्यक्रमातही एका विद्यार्थिनीनं याच आदिवासी वसतिगृहातील समस्यांची व्यथा मांडली होती। याच विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी। मार्ग अवलंबलेला आहे आणि आज त्यांच्या उपोषणाचा हा 12वा दिवस आहे। पुण्यातील मांजरी परिसरात असणारं हे आदिवासी विभागाचं जे आहे ते वसतिगृह आपल्याला पाहायला मिळतं आणि या वसतिगृहाची दुरावस्था किंवा त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन या ठिकाणी त्यांचं जे आहे ते उपोषण या ठिकाणी सुरू आहे। साधारणतः आजचा उपोषणाचा हा 12वा दिवस आहे आणि अशातच जे आहे ते विद्यार्थ्यांची प्रकृती देखील खालावत चालली आहे। अनेक विद्यार्थी जे आहेत ते त्यांच्या मागण्यांना घेऊन आवाज उठवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमकी त्यांची भूमिका काय आहे आपण त्यांच्याकडून जे आहे ते जाणून घेऊयात। नक्की काय मागण्यांसाठी तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय? आम्ही या ठिकाणी जो शासन निर्णय काढला आहे तो शिक्षणावरती गदा आणणार आहे। विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की 2011चा जो GR आहे तोच लागू करण्यात यावा आणि त्यामध्ये महागाई भत्त्यानुसार वाढ करण्यात यावी। आणि दुसरी अशी मागणी आहे की गडचिरोली या ठिकाणी ज्या आमच्या भगिनी मृत्युमुखी पडल्या सर्पदंशाने, पण तो सर्पदंश नसून या व्यवस्थेने केलेला खून आहे। कारण शासनाच्या या ढेंगळ कारभारामुळे त्या मुलींचा मृत्यू झालाय आणि त्यांना फक्त 4 लाखाचा जे काही शासनाने निधी दिलाय तो फार कमी आहे असं वाटतं की आमच्या आदिवासी मुलींच्या जीवाची फक्त 4 लाख रुपये किंमत शासन मोजते। आमची अशी मागणी आहे की त्या कुटुंबियांना 1 कोटी कमीत कमी त्या ठिकाणी शासनाने आधार द्यावा की 1 कोटी रुपयापर्यंत मदत करावी। तसेच प्रत्येक आश्रमशाळेमधील जो काही विद्यार्थी आहे त्याचा विमा उतरवण्यात यावा आणि त्याला 10 कोटी रुपयापर्यंतचा जो काही विमा आहे तो उतरवून देण्यात यावा। त्याच पद्धतीनं आमची तिसरी अशी मागणी आहे की जे काही 12,500 पदभरती आहे अधिसंख्य पदावरती केलेले कामगार आहेत त्यांना काढून आमच्या आदिवासी विद्यार्थ्याला त्या ठिकाणी नोकरी मिळावी।